चला जाऊया मैदानावरती जेथे आपल्याला फाईट पाहायला मिळेल। एकीकडे टीम मात्रेपाडा त्याच्या विरोधात वसार संघ खेळत असताना 4 षटकांचा मॅच, दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि आता मात्र यूट्यूबवरती पुन्हा एकदा गर्दी झाली अलॉट प्रेक्षकांची, कारण हे दोन संघ मलंगडचे मोठे दादा संघ आहेत। त्यामुळे या दोन्ही संघांचा सामना पाहण्यासाठी जे ओमसाई MTCच्या माध्यमातून सामना पाहतात त्यांचं पुन्हा एकदा करूया आपण स्वागत। बसार संघ मैदानामध्ये सलामीला आलाय फलंदाज रबी बायले आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण नितीन म्हात्रे उर्फ चिंट्याला पाहतोय। ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी आणि आता बसार संघाच्या वतीने आमचे 40+ एक सिनियर खेळाडू विश्वास दादा उर्फ बादशाह हे सुद्धा शुभेच्छा देतात, त्यांचं स्वागत। विजयदादा सुद्धा मंचावरती आलं, स्वागत आहे। पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, भरपूर उंचावरती चेंडू आहे, कॅचिटचा कॉल आणि येथे साधा सोपा झेल सोडला जातोय। कृष्णा म्हात्रे होते, लॉंगऑफला उभे होते, दूरवरून आले, सूर्याची किरण कदाचित डोळ्यावरती त्यांची आली असावीत आणि हवेत पाहत राहिले, त्यामुळे झेल सुटलाय। 2 धावा सुद्धा रबी बायले यांना मिळाल्यात। ओ क्या स्टाइल है, क्या शॉट आहे, मात्र येथे फटका पसलाय, जास्त उंची लांबी कमी प्राप्त झाली आहे आणि अतिशय चांगला झेल स्वीकारला जातोय। अक्षय म्हात्रे होते त्या ठिकाणी, व्हेरी गुड कॅच। आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे। तर विकेट लागोपाठ 3 षटकार रनसाठी 3000 रुपये आणि 4 चौकारांसाठी 1000 रुपये। सन्माननीय रमेश शेठ शेलार हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकला 3000 आहेत आणि 4 हॅट्रिकला 1000 रुपये आहेत। श्रीमान रमेश शेठ शेलार शाखा प्रमुख आहेत यांच्या वतीने आणि केतन शेलार यांच्या वतीने आयवा जेलसाठी 500 आहेत। आयवा जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। मात्रेपाड्याचे कट्टर समर्थक सूरज फराड यांच्या वतीने टीमला शुभेच्छा आल्यात। प्रत्येकाचा एक एक फेवरेट टीम असतो, चांगला खेळ असतो प्रत्येक टीमचा। केतन शेठ शेलार यांच्या वतीने आयवा जेलसाठी 500 रुपये आहेत। मित्रांनो, आज संधी आहे आपल्याला, एक झेल टीम आणि 500 रुपये कमवा। एज लागतोय, चेंडू मात्र अगदी वेगाने जात असताना स्टॉप केलाय चेंडूला, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे। याच दरम्यान आमचे वसारचे गिरीश दादा यांचं सुद्धा आगमन झालं, या स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमध्ये। सामना वसार विपक्ष मात्रेपाडा या 2 द्विगज संघामध्ये पाहायला मिळतो आपल्याला। खरं तर सुरुवात 2ने झाली, त्याच्यानंतर विकेट मिळाली। ओ फटका पसलाय, बॉल अबेट डाऊन दी फिल्डर, झेल टिपला जातोय, दुसरा मोठा धक्का वसार संघाला। साजनला मात्र आता माघारी परतावं लागेल। चोर मध्ये 2 विकेट, अद्याप ओव्हर संपला नाहीये। 2 वरती 2, अत्यंत थोडीशी नाजूक स्थिती आहे। मिहीर गावदेवी 11 बसार या संघाची पाहतोय। जगदीश दूधकर आलाय मैदानामध्ये, यावेळेस स्ट्रॉंग अपील केले, मात्र पंचांनी सांगितलं की नाहीये। स्ट्रॉंग अपील होतं, मात्र एकेरी धाव मिळत असताना 3 धावा स्कोरबोर्डवरती आतापर्यंत चेंडू फेकले ते 5।
संतोष भोईर यांच्याकडून सुद्धा लागोपाठ 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगला बॉल अगदी मिड ऑफला फिल्डर होते, झाली आहे चूक आणि चेंडू गेलाय निघून लॉंग ऑफच्या मधून. मिळेल तो चौकार. गुड शॉट. दोन आहेत. थोडंसं संघर्ष स्ट्रगल करत असताना टीम वसार संघाला पाहतोय. जगदीश दुधकर आणि त्याच्या जोडीला नितीन म्हात्रे ही जोडी पाहतोय मैदानावरती. गोलंदाज राजेश म्हात्रेला पाहतो. दुसरं षटक दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. त्यानंतर गावदेवी बुर्दुलच्या विरोधात केलेला तो नेवालीपाडा यांच्यामध्ये सामना होईल. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये, काल 10 खेळले, आज 8 संघ खेळत असताना आपल्याला पाहा मिळतील. बिग शॉट घ्यायचं होतं. फटका फर्स्ट स्लिपला येतोय. टप्पा पडल्यानंतर लेगबाजचा इशारा करत असताना एकेरी धाव मिळाली आहे. एकणे धावसंख्या पुढे सरकले. अगदी 8 धाबा होत असताना सुरुवातीलाच 2 धक्के दिले. त्या धक्क्यातून आता साबरावं लागेल वसार संघाला, कारण पहिला सामना त्यांनी सुद्धा जिंकला आहे. त्यामुळे मोठ्या संघासमवेत खेळत असताना थोडी पुन्हा एकदा ऑन साईडला वेगाने चालल्यात. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. गुड रनिंग. तोपर्यंत 2 धावा अगदी चत्त्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण करत असताना चिंट्याला पाहिलं आपण. त्यामुळे आता दुहेरी अंकामध्ये 10 धावा याच गतीने जर धावा बनवल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 31 होईल. मात्र नाही आहे. वाईड बॉल. पंच इशारा करत असताना 1 धाव अवांतर स्वरूपाने मिळाले आहे टीमला. चांगला खेळ दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळाला आमच्या या लाडक्या प्रेक्षकांना. या का प्रसिद्धी पाय संघाच्या वतीने पुन्हा एकदा यावेळेस पहा मिळतोय. किरण म्हात्रे होते ते टिपला झेल. फलंदाज बाद होईल. आणखीन 1 धक्का. तिसरा धक्का. 11 धावसंख्येवरती. वरती 3. थोडीशी नाजूक स्थिती आहे. मात्र नाजूक स्थितीतून बाहेर काढावं लागेल टीमला. सूरज दुधकर सारखा फलंदाज मैदानामध्ये आलाय. त्याच्यावरती सुद्धा फार जबाबदारी असेल. आता 2-3 खेळाडू मुख्य बाद झाल्यात. दुसरीकडे जगदीशला पाहतोय स्ट्राईकवरती असताना, नॉन स्ट्राईकवरती लेफ्टी बॅटर. फुल टॉस. आणि याच्यावरती पाहतोय आपण झेल टिपलाय. मात्र नो बॉल कॉल. आणि याच व्यतिरिक्त 1+1 2 आणखीन 1 1+2 3 धावा. नो बॉल. आणि फ्रेड फ्रेडचा बॉल होता. आता फलंदाज सूरजसाठी परवणे असेल मोठा फटका खेळासाठी, कारण आता उघडा डोले पहा नीट, कारण चेंडू आहे फ्रेड. त्यामुळे ते मोठा फटका येणं अपेक्षित ठरेल सूरज दुधकरच्या बॅटमधून. एज या ठिकाणी पाहतोय आपण. पाय ते जीवनदान मिळालंय. 2 जीवनदानं मिळाली. त्याच्या अगोदर सुद्धा झेल टिपला. नो बॉल. आणि त्यानंतर एज लागली आहे. धावसंख्या 14. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. राजेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करत असताना दुसरं षटक. शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये 1 नो बॉल आला तरी सुद्धा जास्त काही मिळालं नाही आहे त्या बॉलवरती सुद्धा. त्यामुळे धावसंख्या फक्त 14 आहेत. अद्यापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपला आहे. 14 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या. 14च्या मोबदल्यात तब्बल 3 विकेट. 7 असताना आपल्याला पाहायला मिळाले.
सूरज दुधकर जो थांबेल त्याचं नाव काय आणि वरून खेळाय स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल आउट ऑफ पार्क षटकार. संपलाय 2 ओव्हरमध्ये 20 धाबा पहा मिळतात आपल्याला. 20 वरती 3 विकेट आहेत. आता याच प्रोजेक्टने जर धाबा आल्या तर 40 धाबा होतील. मात्र त्या धाबा बनवण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न करावे लागतील. व्यासपीठावरती खूप पाहुण्यांची गर्दी आहे. त्यातल्या त्यात आपल्या या सांबिवलीपाड्याचे उद्योजक आणि जे नामांकित स्पर्धा गेली कित्येक वर्ष सर्वजण वाट पाहतात. मात्र आता ती स्पर्धा कधी खेळायला मिळेल सांगता येत नाही आहे. त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आतिशदादा पाटील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचे वक्ते सबका साथ सबका विकास. तिसरं षटक बॉलर अक्षयला पाहतोय आपण. तिसरं षटक मागच्या बॉलवरती षटकार आला त्यामुळे धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळाली. तब्बल 20 धाबा स्कोरबोर्डवरती 2 ओव्हरमध्ये. ओ अगदी पायातला चेंडू होता. ड्राईव्ह केलंय समोर. एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल आहे ते पहा. 2 धावा. काय रनिंग आहे जबरदस्त. अगदी चेंडूकडे पाहत राहिले आणि त्याच पद्धतीने धावत राहिले. अगदी जसा चेंडू हातामध्ये आला योगेश म्हात्रेंच्या अगदा वेगाने धावले आणि 2 धावा कंप्लीट करत असताना पुन्हा एकदा किरण आहेत पहिल्या एकेरी धाव मिळत असताना एकने धावसंख्या पुढे सरकतो. 23 धाबा स्कोरबोर्डवरती सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण. विद्यमान सामना एकीकडे टीम म्हात्रेपाला त्याला फाईट करते वसार संघ. शांत प्रेक्षक मात्र शांत मनमुराद सामन्याचा आनंद घेत असताना पहा मिळतं. जेव्हा चौकार षटकार येतात तेव्हा प्रेक्षकांची मजा असते. आयवा झेलसाठी सुद्धा या ठिकाणी केतन शेट शेलार उपसरपंच यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या प्रेक्षकांना. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू जाईल. दुसरा टप्पा घेत असताना सीमा पार चौकार. दुधकरच्या बॅट मधून येत असताना 5 मध्ये 12 वरती खेळतोय. ओ रिवाज गरज होती का. लेग बिफोर. पंचांनी मात्र पायचीचा अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट बिग लॉस टीम वसार. चांगला खेळ पाहायला मिळतोय म्हात्रेपाडा टीम मैदानामध्ये. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे माजी सरपंच प्रतिष्ठान टीम जय बोले म्हात्रेपाडा संघ खेळत असताना पाहतोय आपण. सातत्याने या संघाला पाहिलं. बऱ्याच या संघाला बरेच पुरस्कर्ते आहेत कारण त्यांचा खेळ खूप चांगला आहे. त्यामुळे पुरस्कर्ते सुद्धा लाभल्या त्या संघाला सातत्याने लाभत असतात. न्यू बॅटर मैदानामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट. पटका चांगला. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. मिळतील धावा 4. गुड शॉट.
आकाशने चौकाराने आघात केलाय. धावसंख्या पोहोचली आहे 31. फुलटॉस फायदा उठू शकले नाहीये. डायरेक्ट हिट आणि नाहीये ते गोटीलेम बरोबर नाहीये. आणि दोन पुन्हा एकदा तिसरीसाठी निघाल्यात आणि दोन धावाच दोनच मिळतील. पायते फेकाफेकी झाली आहे आणि अखेरकार 2 धावा मिळाल्यात. एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 33 वरती 4 आहेत. आता राहिलं एक षटक. या षटकामध्ये किती वसार संघ मजबूत मदर मारे ते सुद्धा पाहणं तेवढंच योग्य ठरेल. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जेथे लक्ष केंद्रित केलं. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. कालचा दिवस गाजवला तो खऱ्या अर्थाने टीम भाल संघाने. अतिशय चांगला खेळ करत असताना सुपर 4मध्ये तो संघ दाखल झाला आहे. तो आता आज संध्याकाळी तो संघ सेमीफायनल खेळण्यासाठी या मैदानामध्ये पाहा मिळेल. आजचा सुद्धा 8चा लॉर्ड्स होता. त्या 8मधून एखादा संघ क्वालिफाय होईल आणि त्यांच्यामध्ये सेमीफायनलचा मॅच होईल आणि जो जिंकेल त्याला फायनल खेळण्यासाठी पुन्हा एकदा सुपर संडेला या ठिकाणी यावं लागेल. म्हणजे तो कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी सुद्धा मिळेल. चला जास्त वेळ नको. आता जवळजवळ 3:45 वाजल्यात. पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आज जर पाहिलं तर आज ढगाळ वातावरण होतं. दिवसभर कधी ऊन येत होता कधी सावली येत होती. असंच सातत्याने चित्र राहिलं आहे आपल्यासमोर. त्यामुळे आपण वेळ करू नका. कदाचित याच्यातून संघ खेळणारा एखाद्या संघाला शेवटची मॅच खेळायला लागेल आणि जर अंधार झाला तर मग अंधाराचा फायदा हा कुणालाच होत नसतो. त्यामुळे आपण थोडं लक्ष द्या आणि सामना सुरू करा. आता 3 ओव्हरमध्ये 33 बनवल्या. 33 वरती 4 विकेट आहेत. अद्याप शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कृष्णा मात्रे चा वापर केला जातो. या चौथ्या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला 2 फलंदाज. एकीकडे आकाश जगदीश अद्याप मैदानामध्ये 4मध्ये 4 बनवल्यात. आकाशने 2मध्ये 4. त्यामुळे कधी कधी या मैदानावरती असं वाटतं की धावा होतात मात्र धावांसाठी खूप स्ट्रगल करावं लागतं आणि अखेरकार स्ट्रगल करत असताना आपण पाहतोय मोठे मोठे जरी संघ असले तरी एकमेकांच्या विरोधात खेळतात. त्यामुळे आता त्यांची जी रणनीती आहे ती मात्र कामी येईल का. शेवटचे 6 चेंडू. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या टप्प्यावरती रन्स मिळतील 4 दुधकरच्या बॅटमधून. चौका. अकाउंट ओपन. या षटकाची सुरुवात झाली आहे चौकाराने. ओ चांगलं बॅक टू बॉलच नाही फलंदाज रनआउट झाले. तिथे खूप पुढे निघून गेले होते आकाश आणि जसा चेंडू आला कृष्णाच्या हातामध्ये अगदीच त्याने एसट्यानं लावला. फलंदाज बाद 5वा धक्का. कंपनी पहा स्क्रीनवरती पाहू शकता. ब्लॅक स्क्रीनच्या समोर डान्स करत असताना फटका चांगला. खेळाडू उपस्थित. कॅचिटचा कॉल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठचा धक्का दुसरा लागतोय या ओव्हरमध्ये. रेझमॅन आमचे नरेश दादा वारिंगे यांना पाहतोय व्यासपीठाची देखरेख करताना. सकाळपासून मात्र त्यांची घाई गडबड असते. पाहुण्यांचं सुद्धा स्वागत करणे इतरांना काही मिळालं का नाही आहे हे पाहत असताना आमचे नरेश दादा वारिंगे. स्वागत आहे आपला. फटका चांगला उंचावरून. उंच स्वर्गीय बाबूशेठ पाटील कक्षाच्या वरून शानदार षटकार.
पहिले षटकाराने आगाज गरज होती आत्ता धावसंख्या 43. पुन्हा एकदा चांगला फटका खोदून काढलाय चेंडू लॉंग ऑफला फिल्डर आहेत एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल रनआउटचा धोका मात्र नाही आहे थ्रो व्यवस्थित होता कलेक्टिंग झाली नाही आहे आणि त्यामुळेच येथे 2 धावा मिळाल्यात आत्ता मात्र 45 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय एक फायटिंग टोटल होईल आता अद्याप एक चेंडूचा खेप बाकी आहे पुन्हा एकदा उंचावरून खेळल्यात मात्र जास्त उंची लांबी कमी आहे आणि लॉंग ऑफला झेल टिपला जातोय फलंदाज बाद 45 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय आणि 46चं आव्हान टार्गेट असेल टीम स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाडा टीमला टॉससाठी या टीम नेवालीपाडा आणि त्याच्या विरोधात बुरदुल संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या 4 षटकांचा मॅच असेल कारण आता खेळाचं पहिलं सत्र फर्स्ट इनिंग संपलेलं आहे त्यामुळे आपण स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2025चं आयोजन पाहायला मिळतं आणि वसारचे कॅप्टन चिंटे आहेत आणि दुसरीकडे मात्रेपाडा टीमचे कृष्णा मात्रे स्क्रीनवरती अगदी नेटूने दिसत असताना पहा मिळतं अगदी क्लॅरिटी विथ क्वालिटी असं दुहेरी संगम देत असताना आमचे ओमसाई MTC चे मेंबर्स तर या दरम्यान आपण निश्चित आज अतिशदादा या ठिकाणी आमचे मुख्य आयोजक समीरदादा देसाई यांचा सदिच्छा सन्मान करतात कारण त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा जरा जोरदार टाळ्या होत्या व्यासपीठावरती समीरदादांसाठी कारण त्यांच्या जीवनातला आज सर्वात महत्त्वाचा दिवस वाढदिवस त्याचंच नाव आहे आजचा खास दिवस आणि त्याचंच नाव आहे वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय आतिशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्यांना शुभेच्छा देत असताना तुम जीवा हजारो साल साल के हो दिन 50,000 असंच काही सांगत असताना चला टॉस करूया आपण दोन संघामध्ये टॉस होईल टॉस करण्यासाठी निश्चित मी आतिशदादांना विनंती करेन आपल्या शुभासे आपण टॉस करायचं आहे दोन संघामध्ये एकीकडे नेवालीपाडा आणि त्याला फाट करेल गावदेवी बुरदुल संघ दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या समोर येईल आणि सर्वांच्या समोर लक्ष वेधून घेणारे आमची नवी कोरी या स्पर्धेतील नवी कोरी करकरीत बुलेट गाडी रॉयल कंपनीची सर्वांचं लक्ष वेधून घेणारे आम्ही सातत्याने हेच सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये अशी कोणती स्पर्धा नाही आहे की जिथे आपल्याला 12,000 रुपये एंट्री फी देऊन आपल्याला 32 संघ फक्त खेळवले जातात आणि त्यामध्ये बुलेट गाडी मिळेल स्वप्नातली गाडी आहे स्वप्न पहा स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही आहे कारण आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर स्वप्नसुद्धा आपल्या जवळ येतात आणि स्वप्न सत्यात उतरवतात या टॉस जिंकलाय बुरदुल संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जाऊया खेळाच्या उत्तरार्धामध्ये जेथे धाबा चेस करायच्या 46 ओ मामा चला या बाहेर आणि जगदीशजी पाटील औशे गौशे नवशे आम्ही नेहमीच सांगत आलोय 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात औशे गौशे आणि नवशे जे औशे असतात ते औशेने क्रिकेट पाहण्यासाठी येतात जे नवशे असतात ते आपल्या संघासाठी काही ना काही घेऊन येतात आणि जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो क्योंकि पिने वाले को मौका चाहिए सध्या तरी मामांची एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये आणि स्क्रीनवरती त्यांना आपण पाहतोय मामा ऑन फायर थैंक यू सो मच जगदीश जी पाटिल बहुत बहुत शुक्रिया चलते हैं मैदान के ऊपर टारगेट यहाँ से देखा जाए तो इस मुकाबले में पहले बल्लेबाजी की अवधि भी वसा टीम ने और बल्लेबाजी करते हुए 45 रन बनाए 46 का टारगेट और 24 गेंद यानी कि 4 ओवर का मुकाबला सलामी जोड़ी पहुंच चुकी है योगेश मात्रे और दूसरी तरफ नौशा गेंद के ऊपर राजेश मात्रे
ये सलामी बल्लेबाज आप देख रहे हैं और गेंदबाजी की कमान संभालेंगे। पहला ओवर लेकर आते हुए पावर पे का ओवर गेंदबाज सूरज दुधकर। दो बड़ी टीमें एक इस प्रतियोगिता में आप देख रहे हैं, बिल्कुल एक तरफ वसा तो दूसरी तरफ मातेपड़ा। कौन सी टीम इस प्रतियोगिता में आगे पहुंचेगी और कौन सी टीम का सफर यहां से खत्म होगा। बड़ी प्रतियोगिता स्वर्गीय श्री राम मस्कोर और स्वर्गीय नितिन मारेंगे ट्रॉफी 2025 का पर्व आप एंजॉय करें। फिर से एक बार सभी का स्वागत। गेंदबाज तैयार सूरज दुधकर। तैयार गेंदबाज सूरज, लेफ्ट आर्म और द विकेट। पहली गेंद रिवर्स खेलने की कोशिश की, लेग बी पे अपील की और यहां से पहली गेंद के ऊपर बड़ी सफलता। बड़ी विकेट मैदान से बाहर। योगेश मात्रे 0 पे आउट होते हुए। डीजे विकेट का पतन होता और हमारे रमेश जी शेलार इनकी तरफ से बिल्कुल हमें 500 का इनाम भी आ चुका है। रोशन उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। और दूसरी तरफ देखा जाए तो विकेट हैट्रिक के लिए रमेश जी शेलार शाखा प्रमुख है बिल्कुल वसार गांव के, उनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम होगा। बड़ी विकेट मैदान से बाहर। योगेश मात्रे ने गलती की क्योंकि पहले गेंद के ऊपर रिवर्स खेलने की कोशिश की और यहां से पैड के ऊपर गिरी गेंद। अंपायर रतन मानेरकर कहते हुए कि बल्लेबाज आउट है और अब यहां से नए बल्लेबाज पहुंचे कृष्णा मात्रे। टीम के सीनियर खिलाड़ी होंगे बिल्कुल। एक तरफ शुरुआत अच्छी की है गेंदबाज सूरज दुधकर ने, पहली गेंद के ऊपर बड़ी सफलता अर्जित की। ये शॉट अच्छा है, सामने खेलते हुए लॉन्ग ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद निकल चुकी है सीमा रेखे के बाहर। आता हुआ कृष्णा मात्रे के बल्ले से पहला शानदार चौका। गति का इस्तेमाल किया, दिशा दी गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर और एक 4 रन। $500 का इनाम होगा। दूसरी तरफ विकेट हैट्रिक के लिए रमेश जी शेलार साहब इनकी तरफ से 1000 का इनाम होगा। सेकंड के ऊपर बल्लेबाज राजेश। इस बार थर्ड अटेम्प्ट में ये कैच लिया गया है। रवि वाले मास्टर माइंड विकेट कीपर, अच्छी विकेट कीपिंग और एक विकेट मैदान से बाहर। के फर्स्ट अटेम्प्ट सेकेंड, उसके बाद में थर्ड में ये कैच पर ली गई रवि माइली के माध्यम से और बड़ी विकेट मैदान से बाहर जा चुकी है। राजेश मात्रे 0 पे आउट हो चुके हैं। रन संख्या की बात करेंगे तो 5 गेंदें हो चुकी है और 9 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम जय भोले मात्रे पड़ा। अब नए बल्लेबाज जिनके पास ताकत बहुत है, हार्ड हिटर खिलाड़ी है, मचिंद्र मात्रे पहुंचे मैदान के अंदर। ओवर की आखिरी गेंद शेष। सूरज दुधकर तैयार फिर से एक बार। ये देखिए पड़ने के बाद नीचे रहती भी गेंद और काफी रफ्तार भरी गेंद थी। देखते रहे बल्लेबाज मचिंद्र भी। डाउन गेंद की समाप्ति, ओवर की भी समाप्ति। रन संख्या पहले ओवर के समाप्ति के बाद 9 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। तर सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावरती सन्माननीय जांभेलीपाड्याचे उद्योजक आतिश शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। समीदादा देसाई यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण आतिश शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करावा। नेहमीच या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले गेले सहकार्य राहिले आणि आज त्यांची उपस्थिती लाभली ते आतिश शेठ पाटील उद्योजक आपण बांधव जांभेलीपाड्याचे आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल।
तो चलते हैं मैदान के ऊपर। अब समीकरण बचा 18 गेंदे और 37 की आवश्यकता होगी। नए गेंदबाज होंगे बिल्कुल उदय पाटिल। उदय पाटिल गेंदबाजी के ऊपर होंगे। सेकंड के ऊपर बल्लेबाज कृष्णा मात्रे, जिन्होंने 2 चौके लगाए। पहली गेंद यहां से अंपायर कहते हुए कि गेंद अंदर से गई है। डॉट गेंद की समाप्ति होगी। अब 17 गेंदे और 37 की आवश्यकता है। पढ़ने के बाद गेंद अंदर से जाती भी। कृष्णा मात्रे के ऊपर बड़ी जिम्मेदारी इस मुकाबले में रन बनाने की। आप देख रहे हैं बिल्कुल यहां से इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला है। स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, नई गलती हुई। यहां से अच्छी कैच बनी। फील्डर थे वहां पर जगदीश दूधकर और कोई गलती नहीं है। यहां से और एक विकेट मैदान से बाहर लौटे कृष्णा मात्रे। पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई और ऑन साइड पे गेंद को खेला। गेंद ने ऊंचाई ज्यादा लंबाई कम थी और विकेट बनी। नए बल्लेबाज अल्पेश मात्रे आते हुए। अब यहां से गेंदे बची बिल्कुल 16 और जीत के लिए बात करेंगे तो अब भी 37 की आवश्यकता है। रन बनाने होंगे इस ओवर में। बड़ी हिट लानी पड़ेगी बल्लेबाज अल्पेश मात्रे को, दूसरी तरफ मचिंद्र मात्रे को भी, क्योंकि अब 3 बल्लेबाज योगेश मात्रे 0 पे आउट हुए। उसके बाद में राजेश मात्रे भी 0 और 2 चौके लगा के अब आउट हो चुके बल्लेबाज कृष्णा मात्रे। उदय पाटिल को मिलती हुई बड़ी सफलता। अच्छी शुरुआत गेंदबाजी की करते हुए। बैकफुट पे गए, पुल किया। इस बार भी गेंद हवा में। मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद सूरज दूधकर। वेल जस्ट वेल कैच और एक विकेट मैदान से बाहर। लगातार विकेटों का सिलसिला मैदान के अंदर। भी रन नहीं आ रहे टीम जय बोले मात्रे पड़ा के लिए, क्योंकि गेंदबाजी उतनी अच्छी हो रही है और उतनी उम्दा फील्डिंग आपको देखने को मिल रही है। गांधी भी वसा टीम के माध्यम से हैट्रिक के ऊपर होंगे अब गेंदबाज उदय पाटिल और विकेट हैट्रिक के लिए बिल्कुल कैश प्राइज भी लगाई गई है। रमेश जी शेलार साहब इनकी तरफ से 1000 का इनाम होगा। नए बल्लेबाज अक्षय पहुंचे मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए। 4 बल्लेबाज खो चुकी है टीम मात्रे पड़ा। रन संख्या 9 के ऊपर रुकी हुई। विकेट हैट्रिक की गेंद क्या इस प्रतियोगिता के पहले विकेट हैट्रिक लेंगे गेंदबाज उदय पाटिल। ये देखिए विकेट के पीछे बिल्कुल विकेटों के पीछे रवि वाइले देख रहे हैं, फील्डिंग सेट कर रहे हैं। ऑन साइड में खेलते हुए शॉट अच्छा है इस बार अलाउंड द कारपेट। गेंद पहुंची वाइडी स्ट्रॉन्ग ऑन में, फील्डर वहां पर मौजूद थे। रन मिला। यहां से सिर्फ एक खाता खोलता वहां बल्लेबाज अक्षय का। रन संख्या 10 के ऊपर। अब 36 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। चौदह गेंदे और 36 की आवश्यकता होगी। अच्छी गेंदबाजी रही। 4 गेंदे सिद्धार्थ इस ओवर की हो चुकी है। 2 विकेटें आ चुकी है। इस बार क्रॉस बैटेड स्ट्रोक, लेकिन गेंद निरीक्षण के बाहर थी। वही बताते हुए अंपायर व्हाइट बॉल का इशारा। रन संख्या 11 रन। ड्रोन के माध्यम से आप देख रहे हैं बिल्कुल ये पूरी तरह से ग्राउंड को कवर किया जा रहा है। ओम साई एमटीसी द्वारा बिल्कुल ये प्रतियोगिता कवर की जा रही है। शुक्रिया अदा करेंगे हम सागर फराट और रोशन फराट का। पढ़ने के बाद गेंद अतिरिक्त टर्न होती भी ऑप्शन के ऊपर से निकलती भी व्हाइट बॉल। फिर से एक बार रनों में बढ़ोतरी। रन संख्या 12 रन। 14 गेंदों का खेल शेष है। अब समीकरण 34 की आवश्यकता। उदय पाटिल गेंदबाजी अच्छी कर रहे हैं, लेकिन अब थोड़े से दिशा से भटकते हुए। ये देखिए फिर से एक बार वाइट बॉल। लगातार वाइट गेंदे, उसी का फायदा मिलता हुआ टीम जय बोले मात्रे पड़ा को। और यहां से
रन संख्या 13 रन। चार गेंदे हो चुके हैं और 3 वाइड गेंदे आ चुकी है। उदय पाटिल थोड़े से बिल्कुल प्रेशर में आते हुए, सामने बल्लेबाज भी ताकतवर है। मच्छिंद्र मात्रे स्क्वायर ऑफ द विकेट। मैंने पहले कहा था दोस्तों, इस खिलाड़ी के पास ताकत बहुत है और ताकत का पूरी तरह से इस्तेमाल। गेंद को भेजा स्क्वायर लेग, सीमा रेखे के बाहर 6 रन। चक्का आता हुआ बल्लेबाज मच्छिंद्र मात्रे के बल्ले से रन संख्या में बढ़ोतरी। रन संख्या पहुंची 19 के ऊपर। अब यहां से समीकरण थोड़ा सा आसान होता हुआ। 13 गेंदे और 27 की आवश्यकता। हार मानेगी नहीं टीम जय बोले मात्रे पड़ा भी। अब भी कई सारे बल्लेबाज आने बाकी है। इस ओवर की अगली गेंद लेफ्ट और राइट आर्म ओवर द विकेट। फ्लिक ऑफ द रेस, सिर्फ दिशा दी गेंद को। बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद। जगदीश दूधकर गेंद को उठा फेंके, तब तक मौका था 1 रन लेने का। ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 10.00 के औसत से 20 के ऊपर। 4 विकेटों के नुकसान के ऊपर अब 12 गेंदे और जीत के लिए यहां से 26 रन की आवश्यकता होगी। फील्डिंग लगाने आपको गाउदेवी वसा टीम। डीजे हमारे मोहन खुड़े काफी करीबी दोस्त है, उनका है गाना है, काफी पसंद है उनको। और अमोल शिंदे भी होंगे, मैच को एंजॉय कर रहे हैं। तो चलिए जीत के लिए बात करेंगे तो 12 गेंदे 26 का समीकरण। और कई सारे दर्शक ऑनलाइन भी मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। उनमें से हमारे मित्र वसार गांव के वेदू पुलोरे यानी कि वेदांत पुलोरे, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आते भी टीम गांव देवी वसा टीम को। मच्छिंद्र मात्रे ने छक्का लगाया। अब थोड़ी सी उम्मीद जाग उठी है इस मुकाबले में मात्रेपाड़ा टीम की। गेंदबाज यहाँ पर गिरीश मात्रे होंगे। ये अच्छे खिलाड़ी, अच्छे गेंदबाज है, दोनों तरफ से गेंद को टर्न करने की क्षमता रखते हैं गेंदबाज गिरीश मात्रे। और पहली गेंद यहाँ से पड़ने के बाद काफी टर्न हुई, बल्लेबाज मच्छिंद्र को बीट किया। डॉट गेंद की समाप्ति। 11 गेंदे अब 26 का समीकरण। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद गिरीश तैयार। पड़ने के बाद अंदर आती भी गेंद हल्के हाथों से खेला। 1 रन कंप्लीट। दूसरे के लिए पलटेंगे। यस, गलती भी खिलाड़ी से काफी और यहां से 2 रन मिले। 2 रन यहां से कंप्लीट होते। बिल्कुल दर्शन वहां पर दे और ये दर्शन ने गलती की। 1-1 रन आपको बचाना है इस मुकाबले में, कि अब भी यहां से मुकाबले में जीवित है टीम मात्रेपाड़ा भी। 10 गेंदे 24 का समीकरण है। तो रख हौसला हो, मंजर भी आएगा। पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा। टटकर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और यह मुकाबला जीतने का मजा भी आएगा। जब तक मच्छिंद्र मात्रे मैदान के अंदर है तब तक यहां पर पूरी तरह से आशा रखते हुए इस मुकाबले में जीत की मात्रेपाड़ा टीम के खिलाड़ी। और इस बार कट किया गेंद को। बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी मौजूद। फिर से एक बार दर्शन दे और जब तक थ्रो करे तब तक यहां से रन मिला 1। रन संख्या 23 रन। अब 9 गेंदे और 23 की आवश्यकता, यानी कि आधा रास्ता तय कर चुकी है टीम मात्रेपाड़ा इस मुकाबले में। अब भी जीत के लिए आधा रास्ता तय कर रहा है। दर्शक भी काफी भारी संख्या में आते हुए इस प्रतियोगिता में लुत्फ उठाते हुए इस प्रतियोगिता का उनका भी हम स्वागत करेंगे। बड़ी प्रतियोगिता स्वर्गीय श्री राम मस्कर, स्वर्गीय नितिन वारिंगे ट्रॉफी 2025 का पर्व। और आज मान्यवर भी काफी आते हुए हमारे मंच के ऊपर, उनका भी हम स्वागत करेंगे। बल्लेबाज सेकंड के ऊपर होंगे और अक्षय यहाँ से। ये देखिए, ये खराब गेंद है, आउटसाइड दी ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल वाइड बॉल। रनों में बढ़ोतरी होती भी। रन संख्या 24। अब 9 गेंदे 22 की आवश्यकता। ये मुकाबला आखिरी ओवर तक जाएगा सिद्धार्थ, क्योंकि दोनों टीमें बड़ी है और दोनों टीमें संघर्ष करती भी। डीप रहती हुई, नीचे रहती भी पूरी तरह से। थोड़ा सा कदमों का इस्तेमाल किया और रफ्तार भी बहुत थी गेंद में। डॉट गेंद की समाप्ति। जैसे जैसे डॉट गेंद आएगी
वैसे वैसे इस मुकाबले में मजबूती पाएगी टीम गांव देवी वसार। 8 गेंदे 22 का समीकरण। ऑन साइड में खेलते हुए मिड विकेट से काफी तेजी से आए फील्डर, 1 रन कंप्लीट, दूसरे के लिए पलटे और यहां से 2 रन आसानी से कंप्लीट होते हुए 1-1 रनों के लिए बिल्कुल संघर्ष जारी है मैदान के अंदर। मात्रेपाड़ा टीम की ओर से रन संख्या 26, अब 7 गेंदे 20 की आवश्यकता। कल के मुकाबले में बिल्कुल टीम भाल टीम ने बिल्कुल 6 गेंदे और 18 रन 12 गेंदे 18 रन डिपेंड किए थे। क्या यहाँ से 26 रन डिपेंड कर पाएगी टीम गांव देवी वसार या फिर ये रन संख्या चेस कर पाएगी टीम मात्रेपाड़ा। सामने खेलते हुए वी शेप में शॉट अच्छा अलाउंड द कारपेट, चिंटा मात्रे पर थ्रो करते हुए और यहां से क्या विकेट मिल पाएगी और विकेट मिल चुकी है। अक्षय बैक टू द डगआउट। ओवर की भी समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर आप देख रहे 27 रन और आप जीत के लिए 6 गेंदे 19 की आवश्यकता। पानी लेके जाना है मैदान के अंदर। पाहिजे तेवढ्या तो ये देखिए बिल्कुल स्क्रीन के ऊपर आप दर्शक देख रहे हैं और पहाड़ी से एंजॉय करते हुए हमारे प्रदीप कोलेकर भी हुए। प्रदीप कोलेकर उनकी सब टीम आप देख रहे, नीलेश चलिए बिल्कुल कृष्णा मामा वारेंगे भी है स्क्रीन के ऊपर। तो मुझे उदय जी उनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए इनाम होगा 5000 का। चलिए एटीएम खुला किया है उदय जी, 2 विकेट लेती है तो 2000 का इनाम होगा। उदय जी माइले साहब इनकी तरफ से 6 गेंदे बिल्कुल 20 की आवश्यकता। पहले गेंद निकल चुकी है फाइनली की तरफ, फील्डर वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, दर्शन वहां पर दे, गेंद को उठाए फेंके तब तक यहां से बने 2 रन। मचिंद्र मात्रे के लिए एक कहूंगा, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। आज मचिंद्र मात्रे को हौसला बुलंद रखना होगा और अपने टीम के लिए बड़े हिट लगाने होंगे। 5 गेंदे जीत के लिए 18 की आवश्यकता होगी। कशमकश भरा हुआ है मैदान और ये गर्म होता हुआ मुकाबला। यॉर्कर गेंद, अच्छी डिलीवरी, इस बार रन नहीं मिल पाएगा और विकेट की संभावना थी लेकिन विकेट नहीं बनी। डॉट गेंद की समाप्ति होती भी। नितिन मात्रे और चिंटा आप देख रहे गेंदबाजी कर रहे आखिरी ओवर में। अब 4 गेंदे, समीकरण 18 की आवश्यकता होगी। ये देखिए बुरदिल टीम भी तैयार होती भी अगले मुकाबले के लिए और आज बुरदिल टीम ने भी पहला मुकाबला शानदार जीता, काफी सीधी पाले टीम को परास्त किया। पीछे खेलते हुए इस बार टॉप एज और यहां से कैच नहीं बन पाए लेकिन सिंगल बन चुकी है, दूसरे के लिए पलटे, मौका है रन आउट का। ये देखिए रवि बायले, मास्टरमाइंड हम उन्हें क्यों कहते हैं, ये दिमाग से खेलते हैं मैदान के अंदर और यहां से विकेट मिलती भी और एक झटका टीम मात्रेपाड़ा को। आज बल्लेबाज खो चुकी टीम मात्रेपाड़ा, अब यहां से मुकाबले में मजबूती पा रही है गांव देवी वसा टीम। 3 गेंदे 17 का समीकरण, 17 का खतरा मंडराता हुआ मैदान के अंदर मात्रेपाड़ा के ऊपर। अब 3 गेंदे 3 6 लगाने होंगे जीत के लिए बल्लेबाज को। रवि भाले विकेटों के पीछे बिल्कुल
शानदार विकेट कीपिंग करते हुए। चलिए उदय जी वाले इनकी तरफ से एक गेंद डॉट भी आती है तब 1000 का इनाम होगा। क्या बात है। और स्क्वायर ऑफ द विकेट, यहां से एक की रन मिला। अब मुकाबले में जीतते हैं टीम गांव भी वसा टीम की, क्योंकि 2 गेंदे 16 की आवश्यकता है। क्या शानदार गेंदबाजी, पूरी तरह से दबाव में नहीं थे इस आखिरी ओवर में चिंटा मात्रे, और यहां से इंप्रेस किया। अब काफी खुश होते हमारे रमेश जी शेलार और उदय जी वाइले साहब, काफी खुश होते हुए उनके सभी समर्थक यहाँ पर काफी आप मुस्कुराते हुए। ओवर की अगली गेंद, ये देखिए इस बार बल्लेबाज शायद आउट हो सकता है। लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, बल्लेबाज के पारी का अंत और एक झटका। अब यहां से एक गेंद शेष। यहां से शेष चलिए नए बल्लेबाज आएंगे और लगभग जीत यहां पर तय होते हुए टीम गांव देवी वसा टीम की। उनके 12वें खिलाड़ी भी अब सिटी बाजार है, काफी खुश होते हुए। केतन सालुंके और मुकाबला जीता टीम गांव देवी वसा टीम ने। कांग्रेचुलेशन, 2 मुकाबले जीते। हार्ड लक टीम जय बोले मात्रे पड़ा। चला नेवळी पडा आणि टीम बुरदुल संघ। The man of the match. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ज्यांना टीमसाठी एकूण रन्स बनवल्या 12 आणि 1 षटक हाताळलं, पॉवर पेस 8 डबा खर्च केल्या, 2 विकेट कॅरी केल्या, तो सूरज दुत्तर ठरलाय सामन्याचा सामनावीर। आणि नितीन मात्रे उर्फ चिंट्या या ठिकाणी उदयजी वायले साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। चला लगेच आपण आणि नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचे। टीम बुरदूर संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल। नेवालीपाडा संघ आपण 10 डगआउट मध्ये बसा आणि चिंट्या आणि सूरज दुत्तर लवकर या, आपण फास्टच्या थोडेसे। तसं आपण 1000 रुपये या ठिकाणी नितीन मात्रेला असतील आणि उदयजी वायले साहेबांकडनं आणि मॅन ऑफ द मॅच सूरज दुधकर। हॅलो, तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार ठरला आहे सूरज दुधकर, ज्याने अतिशय चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी करत असताना सुद्धा महत्त्वपूर्ण विकेट मिळवले आणि तोच ठरला आहे सामन्याचा मानकरी। तर साई वारिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे शुभ असे आपण देऊया। आणि त्याचबरोबर 500 रुपये 1000 रुपये कोण उदय दादा वायले यांच्या वतीने नितीन मात्रेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज। चला नितीन मात्रेला 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊया आपण। चला उदयदा या आपण। चला या ठिकाणी आपण एक सन्मान करूया। मी या स्पर्धेचे आयोजक समीरदादा देसाई यांना विनंती करेन की माझे उपसरपंच श्रीमान केतन शेठ शेलार उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। माझे उपसरपंच केतन शेलार यांचा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करतोय।
त्याचनंतर पुढचा सन्मान गावदेवी धाब्याचे मालक उदयशेठ वायले हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण.